मित्रो, संत तुकाराम महाराजांचं एक वचन मला फार आवडलं. ते वचन असं आहे, अनुभव आले अंगात ते या जगा देतसे. आता संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबा मला जे काही अनुभवायला आलेला आहे ते मी देत आहे. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून दिलेलं आहे. अमीठ असा ठेवा ते ठेवून गेले. आता हे देत असताना सगळ्यांना आवडलं का? नाही आवडलं. त्यांच्या वया इंद्रायणीत बुडवून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कीर्तनामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. हे चालूच राहणार आहे. ते देण्याचं थांबले का? नाही. कारण त्यांच्या मागची प्रेरणा होती, बुडती हे जन न देखे डोळा, म्हणून कळवळा येतो असे. तुका म्हणे सत्य सांगो, ही भावना त्याने मांडलेली आहे. आणि ज्याला राग यायचे त्याला येऊ म्हटले त्याने. आता आपण काय करायचं? यातून काय आपण बोध घ्यायचा? तर आपण जे वाचन करतो, वाचलं आणि सोडून दिलं असं नाही. आत्तापर्यंत जे काय आपण वाचतो, प्रत्येक माणूस वाचतो. या सगळ्या माणसाबद्दल बोलायला लागलो, प्राण्याबद्दल नाही. तर आपण जे काही वाचलेलं आहे आतापर्यंत, ते वाचलेलं कधी कधी इतकं सुंदर असते, इतकं छान असते, इतकं प्रेरणा देते ती गोष्ट. आपण ते लिहून ठेवतो. लिहिलेलं आपल्या वहीतच राहते किंवा एका कागदावर राहते. ते कागद संग्रही राहिलं नाही तर निघून जाते, कुठे जाते किंवा त्याला पाठवलं जाते. तर सांगायचं मला तर ते आपण लोकांपर्यंत कसं जाईल? कारण प्रत्येक जण ग्रंथ वाचू शकणार नाही. तर माझ्याकडं असे मोठमोठे ग्रंथ असतात. मी आता सध्या भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजली योगदर्शन वाचत आहे. आता एवढं मोठे ग्रंथ सगळ्यांना वाचणं, वेळ मिळणं, सगळ्या गोष्टी असतात. त्याबद्दल आता मी त्यावर डिटेलमध्ये जात नाही. हे शंकररावजी चव्हाण साहेबांचा हा जो ग्रंथ आहे, डॉक्टर सुरेश सावंत यांनी संपादित केलेला, असे असंख्य पुस्तकं माझ्याकडे आहेत. ते वाचत असतो. मला जे काही जाणवलं, मला काही वाटलं, तर काही वेळोवेळी देण्याचा मी प्रयत्न करतो. मग ते व्याख्यानातून देतो, लिखाणातून देतो, व्हिडिओच्या माध्यमातून देतो. म्हणजे जे काही आपल्याला सापडलेलं आहे ते जगासमोर देणं आपलं काम आहे. कारण आतापर्यंत जगामध्ये वेगवेगळे ज्यांनी शोध लावले त्यांनी आपल्याला देऊन गेले. वेगवेगळे ज्ञान निर्माण केलं त्याने आपल्याला देऊन गेलेले आहेत. तंत्रज्ञान निर्माण केलं, आपल्याला देऊन गेले आहेत. कोणीतरी हे तंत्रज्ञान निर्माण केलं म्हणून मी तुमच्या समोर बोलतो. तर वेगवेगळ्या उपचाराचा शोध लावला त्यांनी दिला, औषधाची शोध लावले त्यांनी देऊन गेलेले आहेत. काय आता साहित्य निर्मिती करून गेली. जे निरक्षर होते त्यांनी लोकवाङ्मयाच्या माध्यमातून लोककथा, लोकगीत, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार हे सगळं त्यांनी देऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या भाषेचा शोध लावून गेले, लोक लिपीचा शोध लावून गेले. म्हणून आपण आपलं बोलतोय, लिपीचा, भाषेचा फार मोठा शोध आहे हा. कोण लावला, काय लावला नाही नाव, तरी पण आपला त्यांचा उपयोग मात्र होतोय. झाडं कोणीतरी लावून गेले, त्याची फळं आपण चाखतोय. मग आपण चाखूनच निघून जायचं का? नाही, आपण पण काहीतरी देऊन जायचं, असा त्याचा अर्थ आहे ह्या बोलण्यामागचा. आणि हे का देणं गरजेचं आहे? तर पुढच्याच ठेच मागचा शाणा.
जीवन जगत असताना काही असे अनुभव येतात, ते अनुभव दुसऱ्याला येऊ नयेत, ते त्याच्या दुःखाचं कारण ठरतात. किंवा असे काही अनुभव येतात की दुसऱ्याच्या आनंदाचे, दुसऱ्याच्या यशाचे, दुसऱ्याच्या प्रगतीचे ते कारण ठरतात. तर आपण म्हणी अनुभवाच्या खाणी असं म्हटलेलं आहे. म्हणीमध्ये सुद्धा वेगवेगळा अनुभव संचित झालेला आहे. हे मी सूत्ररूपानं सांगतोय आज. त्या संदर्भानं पुढं वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावर मी बोलतच राहणार आहे. तर जे काही वाचतो, जे अतिशय आजच्या समाजाला उपकारक आहे, त्यातलं आपण कुठे कशा माध्यमातून अजून जगापर्यंत आपण देऊ शकतो, का द्यायचं, तर आपल्याला एक मानसिक समाधान तर भेटतेच. पण हे आपल्याला प्रत्येकाला काही माणसं असतात की लाईक करतात. ह्या लाईक करणारी माणसं आपण जे काही पोस्ट करत असतो फेसबुकवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला लाईक करणारी माणसं किंवा त्या विषयाची आवड असणारी माणसं ते वाचतात. लक्षात आलं? आणि त्यांना त्याचा फायदा होत असतो. कारण मानवाची जडणघडण हे वाचन, चिंतन, मनन, श्रवण यातून झालेली आहे. जे वाचत नसते पण चांगलं ऐकलेत ते चांगलं बनलेले आहे. तर आपण आता काय करायचं, जे वाचलेलं समाजाला द्यायचं. वाचलेल्या जसंच्या तसं नाही, तर त्याच्यावर चिंतन मनन करायचं. आणि आजच्या काळात त्यातलं काय देणं गरजेचं आहे, काय आहे त्यातलं सकारात्मक, काय आहे त्याच्यातलं प्रेरणादायक, काय आहे त्याच्यातलं उत्साहवर्धक, काय आहे त्याच्या दिशादर्शक होकायंत्र. कारण सागरी मार्गाची सुद्धा शोध लावले जीव झोक्यात घालून दर्यावर दिनं. कारण हजारो किलोमीटरचा समुद्र पाहिल्यानंतर त्याच्या पलीकडे काही जग आहे असं काही माणसाला वाटतच नव्हतं. पण इतका प्रवास करून काही माणसांनी त्या पलीकडे देश आहेत, माणसाचं समूह आहे याचा शोध लावला. कोलंबस, वास्को डी गामा यांची आपली नावं आपल्याला घेता येतील. तर मी तुम्हाला त्या संदर्भाचं हे एक प्रेरणादायी गोष्ट मी कधीतरी सांगेल. वास्को डी गामा, कोलंबस या संदर्भानं खूप मस्त आहे ते पण. तर मित्र, आता हे वाचलेलं लेखन आता हे आपण जगासमोर कसं आणायचं, तर आपण तुम्हाला लिहिता येतं ते लिहा, लिहून जगासमोर आणा. आता काही जण म्हणतात सर आपण कोणाला आवडत नाही, काही जण टीका करतात. अहो, आपण जन्माला आलो हेच काही जणांच्या द्वेषाचं कारण ठरतं. तुमचं अस्तित्वच काही जणांना सहन होत नाही, त्यांचा नका विचार करू तुम्ही. काहीही कारण नसताना लोक तुमचा द्वेष करतात, काहीच कारण नसतं. लक्षात आलं का? तुम्ही कोणाच्या आद्यात नसाल, मध्यात नसेल तरी लोक द्वेष करतात. त्याची कारण अनेक असतात. तुमची जात कारण असते, तुमचा धर्म कारण असते, तुमची भाषा कारण असते, काही कारण असू शकतं. त्यामुळे त्याचा नका विचार करू तुम्ही. जळणाऱ्यांसाठी जगायचं नाही, तुम्हाला जळणाऱ्यासाठी जगायचं नाही, किंवा जळणाऱ्यांसाठी तुमचे मार्ग तुम्हाला बदलायचे नाही. ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवून वाटचाल केली पाहिजे. तसं जर विरोध झाला म्हणून थांबले असते तर एकही महापुरुष झाला नसता. लोक विरोध करतात म्हणून थांबले असते तर डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्याला पाणी आलं नसतं, तर नसेल तर महाराष्ट्रात हे बरेचसे धरण झाले नसतं. किती त्यांना तसं जर एक उदाहरण म्हणून मी सांगितलं की एका व्यक्तीने 105 अग्रलेख त्यांच्या विरोधात लिहिले आणि त्यांचा सत्कार म्हणून करायला बोलवून शिव्यापत्र दिलं, मानपत्र देतं म्हणून बोलवून कार्यक्रम ठेवला त्यांना सत्काराचा, तिथे शिव्यापत्र दिलं. तरी ते हसत हसत घेतले.
परंतु आपल्या कामापासून ते ढळले नाहीत. एक उदाहरण म्हणून सांगितलं. ह्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतात. या गोष्टी तुम्हाला खूप प्रेरणा देतात. वाचनाचा काय परिणाम होतो याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पसाय धन नावाचे एक पुस्तक विश्वाधर देशमुख यांचं आहे. त्या विश्वाधर देशमुखांच्या त्या पुस्तकातला एक लेख मी वाचला. त्या पुस्तकामध्ये त्यांनी कोलंबसवर लेख लिहिलेला आहे. त्यांनी असं सांगितलं, मी सार सांगतो थोडक्यात, जसंच्या तसं नाही सांगत नाही पूर्ण. तर त्यातनं आपल्याला काय, तर त्यांनी ती कोलंबसचे गर्वगीत नावाची कविता शिकवत असताना आई गेल्याची तार आली आणि ती इतकी कविता प्रेरणादायी, तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता. ती आता युट्यूबला पण आहे, अभ्यासक्रमात पण होते. ते शिकवण्यामध्ये एवढे मग्न झाले, एवढे तल्लीन झाले होते, त्या विचाराने एवढे भारावलेले होते आणि तितक्यात त्यांना तार आली आई गेल्याची त्यांच्या. त्यानंतर ते म्हणाले, त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये की मी रडलो नाही. मला म्हणजे ती इतकं भरलेले होते आतून. ते तुम्ही पूर्ण लेख पसायदानमधला वाचा, अतिशय प्रेरणादायी लेख आहे. मग त्यानंतर बऱ्याच वेळानंतर मग अश्रू येणं साहजिक आहे. पण एक साहित्याच्या वाचनाचा, साहित्याच्या चिंतनाने तुम्हाला दुःखाचे आवेग, तुमच्या दुःखाच्या लाटा तुमच्या मनापर्यंत काही काळ तरी पोहोचत नाही, तुम्ही ते रोखू शकता. हा त्यांचा मतीचा अर्थ आहे. संत गाडगे बाबांनी काय सांगून ठेवले, त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी ते कीर्तन करताना आले त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय, ऐसे गेले कोट्यानकोटी काय रडू एकट्यासाठी. म्हणजे जेव्हा माणूस या सृष्टीला आपलं मानते, या मानवजातीला आपलं मानते, तेव्हा विशाल दृष्टिकोन होतो आणि तेव्हाच विशाल विचार होतात. आणि विचार विशाल झाल्यानंतर माणूस संकुचित कोशातून बाहेर येतो आणि ह्या संकुचित कोशातून बाहेर आल्यानंतर मग माणसाला हे संकुचित दुःख वाटत नाही. हा त्याचा मतीचा अर्थ आहे. तर आपण हे बोलून सांगू शकतो जगाला, लेखनाच्या माध्यमातून सांगू शकतो. आपण बोललो, लोक आपलं बोलून बघतात. तुमचं मला पण अनेक जण सांगतात, तुम्ही सर बोलायला सुरुवात केलं आणि मग मला पण बोलावं वाटलं, मी पण बोलतो. छान गोष्ट आहे. आता मी यूट्यूबला सुद्धा, मला तर कोणीतरी सांगितलं, माझा मुलगाच मला म्हणाला विनीत की पप्पा मी फेसबुकवर बोलायचो. कोरोना काळामध्ये खूप बोललेलो आहे मी. कोरोना काळातले माझे खूप व्हिडिओ आहेत. त्या काळामध्ये सगळं जग बंद होतं, मी घरातच होतो. मला जे विषय वाटायचा आहे समाजाला सांगावा, तेव्हा बोललो. त्यांचा उपयोग अनेकांना झाला. त्याला आताही अनेक जण भेटून त्याच्याबद्दलचे चांगले कॉमेंट्स करत असतात. त्यांनी म्हटले, बाबा सगळ्यांकडे फेसबुक वापरत नाहीत, यूट्यूब सगळ्याच्या मोबाईलमध्ये असते, त्यामुळे ते वापरू शकतात. तर मी फेसबुकवरही आताही आहे, पण लाईव्ह नसतं आता फारसं. आता यूट्यूबवर असतो. हनुमंत भोपाळे या यूट्यूबवर असतो. आता यातून मला काय मिळते, तर मला काय इतरांना सांगण्याचं समाधान मिळते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आपण वाचन, चिंतन, श्रवण, निरीक्षण केलेलं असते आणि आपल्याला आलेले अनुभव आपण लेखनाच्या माध्यमातून आणि बोलण्याच्या माध्यमातून सांगितले पाहिजे. आता हे यूट्यूबवर टाकलेले व्हिडिओ किती दिवस राहतील आज मी नाही सांगू शकत, पण लिहिलेलं संग्रह रूपानं राहू शकते. म्हणून आतापर्यंत माझे 15 ग्रंथ लिहून मी वेगळे केलेले आहेत. अजून 5-6 ग्रंथ माझ्या हातावर आहेत. हे सगळं सातत्यानं आपण
एक आपल्या मानसिक समाधानासाठी, इतरांच्या समाधानासाठी हे धन दिलं पाहिजे, ही भूमिका आपली असावी. म्हणून मी आत्ताच माझे मित्र पंडित पोळे सर अतिशय उत्कृष्ट असे शिक्षक आणि आदर्श स्वरूपाचे मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. तर त्यांच्याशी बोलताना मी त्यांना हेच म्हणालो की सर, अतिशय तुमचं वाचन चांगलं आहे, ते वाचन आता लेखन रूपाने येऊ द्या. तर यातून आपल्याला जे वाटते ते लोकांना, इतरांना, सहवासातल्या माणसांना सांगत राहायचं. तर मग चर्चेतून सांगायचं, लेखन करणं, आपला इतिहास आपण जतन केला पाहिजे, हा एक मुद्दा मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार. म्हणून त्यामुळेच मी अनेकांना मी सांगितलेलं आहे, तुम्ही लिहित राहा, स्वतःबद्दल लिहा, इतरांबद्दल लिहा, तुमच्या सहवासात आलेल्या माणसांचा इतिहासही तुम्ही लिहिण्याची गरज आहे. कारण ती माणसं, त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कारण ती माणसं काल विसरून जातील काही दिवसानंतर, कारण गेलेले आहेत. आपल्या पंजोबाचं नाव सुद्धा माहीत नाही आपल्याला. इतकी इतिहासाच्या दृष्टीने आपण दरिद्री आहोत. ठीक आहे, पहिल्याचा जाऊ दे इतिहास, आता त्याच्यात आता नाही पडायचं आपण. आता ते काही येत नाही, भूतकाळ परत येत नाही. फक्त भूतकाळापासून बोध घेऊन आपल्याला पुढं काय करता येईल का तेवढं बघायचं. आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपलं शहाणपण आहे तेवढं. गरुड जरी झेप घेत असेल तर चिमणीनं तिच्या पद्धतीनं उडायचं, तिच्या पद्धतीनं काम करायचं, एवढाच माझा उद्देश असतो सांगण्याचा आणि बोलण्याचा. तर आपल्याला जीवनामध्ये हे आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या आईवडिलाबद्दल, आपल्याला जे काही माणसं भेटली, आता त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं भेटलं तुम्ही सांगू शकता. मला माझ्या जीवनामध्ये या भेटलेल्या माणसामुळे मी काय शिकलो, मला मिळालेल्या अनुभवातून मी काय शिकलो, तुम्ही काय शिकायला पाहिजे, असे मी वाचलेलं किती चांगलं होतं, त्यातून आपल्याला काय, एक मी सांगितलं तुम्हाला, वाचण्यातून, चिंतनातून काय आपल्याला सुचलं हेच आपण सांगितलं पाहिजे. तर मित्र, आपल्याला या संदर्भामध्ये काही अडचण असेल, लिखाणामध्ये असेल, या प्रबोधनाच्या कामामध्ये काय असेल, तर मी सहकार्य करायला तयार आहे, शक्य असेल तेवढं. तर आपण लिहित राहा. मना अशा वया करायच्या. तुम्हाला मी मोठमोठ्या वया अशा छोट्या घ्यायच्या नाही, ते कुठे जातात हरवून, अशा मोठ्या वया ठेवायच्या आणि त्याच्यावर आपण लिहित राहायचं. आपल्या मनात आलेले विचार, आपल्या मनात आलेल्या भावना, आपल्या मनात आलेल्या कल्पना, आपल्याला जे काही सुचलं ते लिहित राहायचं. मोकळं होतं मन आणि ते लिहिलेलं मग टाईप करून जगासमोर द्यायचं. आपल्याला सुचलेले विषय यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून द्यायचं. आपल्यामधल्या ज्या कला आहेत, कुणाला नृत्य कला येते, ते नृत्य लोकांसमोर सादर करायचं. गायन आहे, चांगलं गातात अनेक जण, अनेकांचा आवाज इतका सुंदर होता. माझ्या माईचा आवाज इतका छान होता, ती लोकगीतं इतकी सांगायची, जात्यावरच्या वया इतक्या छान म्हणायची. तिच्याकडे लोककथांचा, गोष्टी, उखाणे, म्हणीचा खूप मोठा साठा होता. मित्र, तेव्हा हे असे काही मोबाईल वगैरे माझ्याकडे नव्हते, मला काही ते रेकॉर्ड करता आलं नाही. म्हणजे आज जर माझ्या माईचा आवाज मला ऐकता आला असता, माईची ती गीतं मला ऐकता आली असते, माईच्या कथा त्या ऐकता आल्या असत्या रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये. काही गीतं मी ते लिहून ठेवलेत ऐकून तिचे. पण ते सगळं वेळ कुठं आपले शिक्षण चालू, शिक्षणामध्ये मेरिट येणं, यायचं, नोकरीचा शोध कुठेतरी, या अवस्थेमुळे या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला वेळ नाही देता. ती चूक राहून गेली, ती चूक झाली. असेच तुमची चूक होऊ नये. तुमच्या जीवनातलं असं काही संचित असेल. आमच्या गावात, दरेगावला भाऊराव अमनवाड नावाचं व्यक्तिमत्व, खूप छान ते पदं लिहायचे, त्याच्यातून बोध द्यायचे, नाटकं लिहायचे. ते कुठे गेले ते आता नाटकं, कुठे गेले पद? मी त्यांना सांगितलं बऱ्याचदा, नाही ऐकले. तेही गेले आणि त्यांच्यासोबत ते साहित्यही गेलं. असं कितीतरी ह्या देशात नष्ट झालेलं आहे. असं जाऊ नये
त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल ते सगळ्यांनी मिळून करूया, एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. अनेकांचे गौरवग्रंथ निर्माण व्हावे ती इच्छा माझी आहे. म्हणून मी काही गौरवग्रंथ तयार केले जाणीवपूर्वक. BN चव्हाण साहेबांचा, प्राचार्य डॉक्टर BN चव्हाण दीपस्तंभ नावाचा गौरव ग्रंथ असेल, साफल्य नावाचा गौरव ग्रंथ आहे, प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर आणि प्राध्यापिका विद्या शेंदारकर यांचा, ढेंगळे सरांचाही गौरव ग्रंथ तयार आहे होऊन. अशा गोष्टीमध्ये मी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेबांच्या गौरव ग्रंथातही मी सहभाग माझा थोडा होता. आमचे मित्र पंडित पवळे सरांचा जे गौरव ग्रंथ झाला त्यातही सहभाग होता. मला हे असं आवडते, हे सगळं करू लागायला, करायला. थोडं जितका वेळ देता येईल तेवढं देत. अनेकांवर लेख लिहिले, अनेकांच्या पुस्तकांवर लिहिलं मी. त्यांच्यातलं आवडलेलं ते जगासमोर देण्याचं. तर मित्र, अजूनही शक्य आहे तेवढं देत जाऊया. आपणही देत राहावं एवढी विनंती करून थांबतो. धन्यवाद.